नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत एक असा विषय जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला स्पर्श करतो। अक्कलकोट ते आजपर्यंत स्वामी समर्थांची संपूर्ण कथा। स्वामी समर्थ कोण होते, ते अक्कलकोटमध्ये कसे आले, त्यांनी लोकांना काय शिकवले आणि आजही लाखो भक्तांना त्यांची कृपा कशी अनुभवायला मिळते, चला जाणून घेऊया। स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही। अनेक भक्त त्यांना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानतात। त्यांच्या जीवनाभोवती अनेक परंपरा, कथा आणि भक्तियुक्त अनुभव सांगितले जातात। स्वामी समर्थांनी भारतातील अनेक प्रदेशांत भ्रमण केल्याचे भक्त परंपरेत वर्णन आढळते। ते जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना श्रद्धा, संयम, सत्य आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला। त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी आणि प्रभावी होते। त्यांच्या दर्शनाने अनेकांच्या मनातील भीती दूर होत असे, असा भक्तांचा अनुभव आहे। असे मानले जाते की सुमारे 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले आणि पुढील आयुष्याचा मोठा काळ त्यांनी तिथे व्यतीत केला। अक्कलकोटमध्ये त्यांची कीर्ती दूर दूर पसरली। गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी, अधिकारी सर्व स्तरातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। स्वामी समर्थ कोणालाही त्यांच्या बाह्य रूपावरून किंवा संपत्तीवरून मोजत नसत। प्रत्येकाला ते समान प्रेमाने मार्गदर्शन करत। अनेक वेळा ते कमी शब्दांत बोलत, पण त्या शब्दांमध्ये खोल जीवनत्व जडलेले असे। स्वामी समर्थांनी लोकांना नेहमी सांगितले असे, देवावर विश्वास ठेवा, संकटात धैर्य सोडू नका, प्रामाणिकपणे जीवन जगा, गरजूंना मदत करा, नामस्मरण करा। त्यांचे प्रसिद्ध वचन आजही लाखो भक्तांना प्रेरणा देते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य भक्तांसाठी केवळ शब्द नाहीत, तर श्रद्धेचा आधार आहे। भक्त परंपरेत स्वामी समर्थांच्या अनेक अनुभव कथा सांगितल्या जातात। काही जण सांगतात की त्यांच्या प्रार्थनेनंतर संकटातून मार्ग मिळाला, तर काहींना मानसिक धैर्य आणि शांतता मिळाली। अशा अनुभवांकडे प्रत्येकाने श्रद्धेने आणि विवेकाने पाहावे। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, मात्र स्वामी समर्थांचा मुख्य संदेश हा नेहमीच भक्ती, सदाचार आणि चांगल्या कर्मांवर भर देणारा असतो। इसवी सन 1878 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली असे मानले जाते। त्यांच्या महासमाधीनंतरही त्यांचे कार्य आणि त्यांच्यावरील भक्ती थांबली नाही, उलट काळानुसार ती अधिक व्यापक झाली। आजही अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणाव, चिंता आणि अस्थिरतेचा सामना करत आहे। अशा वेळी अनेक भक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण, आरती, तारक मंत्र आणि चरित्र वाचनातून मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळाल्याचे सांगतात। स्वामी समर्थांनी शिकवलेले तत्व आजही तितकेच महत्त्वाचे आहे। सत्य बोला, चांगले कर्म करा, दुसऱ्याला मदत करा, देवावर विश्वास ठेवा, याच मार्गावर चालणे हीच त्यांची खरी श्रद्धांजली आहे। मित्रांनो, स्वामी समर्थांची कथा ही केवळ एका संताची कथा नाही, ती श्रद्धा, विश्वास, सेवा, करुणा आणि अध्यात्माचा प्रवास आहे। चला, शेवटी सर्वांनी मनापासून एकदा म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या सनातनी मुलगी या चॅनलला जॉईन करा। जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर।